नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला इथे AI टूल्सबद्दल माहिती बघायची आहे। टोटल 100 AI टूल्स आहेत, तर त्यापैकी आज आपण या व्हिडिओमध्ये 10 AI टूल्सबद्दल माहिती बघणार आहे। तर यामध्ये बघा, जी पहिल्या नंबरची AI टूल्स आहे ती आहे गूगल जेमिनी। गूगल जेमिनी हे एक गूगलचे AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यक, जे तुमचे प्रश्न समजून त्याचं उत्तर देण्याचं काम ही ॲप्स करत असते। हे AI टूल करत असते। यामध्ये मजकूर तयार करतो आणि विविध कामे स्मार्टपणे पूर्ण करतो। म्हणजे तुम्ही जो कोणता क्वेश्चन्स त्याला विचाराल त्याचा आन्सर तो फार चांगल्या पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करून देतो। त्यानंतर 2 नंबरचं दुसरं AI टूल्स आहे otter.ai। हे ॲप ऑडिओ किंवा संभाषणाचे थेट ट्रान्स्क्रिप्शन लिहून काढणे, बैठकीत, व्याख्यानात किंवा मुलाखतीत उपयोगी पडते। म्हणजे या ॲपद्वारे तुम्हाला एखादं संभाषण जर करायचं असेल, भाषण द्यायचं असेल, तर त्याची जी स्क्रिप्ट आहे ही ॲप तुम्हाला तयार करून देते। त्यानंतर बघा, तिसऱ्या नंबरची AI टूल्स आहे IFTTT इफ धिस देन दॅट। याचा हा लॉंग फॉर्म आहे। तर हे ॲप विविध ॲप्स आणि सेवांमध्ये ऑटोमेशन, स्वयंचलित क्रिया तयार करते। उदाहरणार्थ, जर तुम्ही इंस्टाग्रामवर एखादा फोटो पोस्ट केला तर तो गुगल ड्राईव्हमध्ये ॲटोमॅटिकली सेव्ह करून देते। ते यासाठी ही ॲप उपयुक्त आहे। 4 नंबरचं AI टूल्स आहे डिजिटल वेलबिंग। तर गुगलचं आहे हे। मोबाईलचा वापर किती आणि कसा केला हे दाखवणारे हे ॲप आहे। यामुळे तुम्ही स्क्रीन टाईम कमी करू शकता आणि डिजिटल आयुष्य संतुलित ठेवू शकता। त्यानंतर बघा, 5 नंबरचा AI टूल्स आहे गूगल फिट। गूगलचे हेल्थ आणि फिटनेस ॲप, जे चालणे, धावणे, हृदयगती आणि इतर फिटनेसची गोष्टी ट्रॅक करते। तर गूगल फिट हे तुमच्या हेल्थ रिलेटेड्स AI टूल्स आहे। त्यानंतर बघा, 6 नंबरचं AI टूल्स आहे एव्हरनोट। नोट्स तयार करणे, लिस्ट बनवणे, डॉक्युमेंट सेव्ह करणे यासाठी उपयुक्त ॲप। हे तुमची कामे आणि विचार व्यवस्थित ठेवण्यास मदत करते। म्हणजे हे एक फार चांगलं AI टूल्स आहे। याच्या मदतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवू शकता आणि या ॲपमध्ये तुम्ही एखादी लिस्ट जर तुम्हाला तयार करायची असेल, नोट्स तयार करायचे असेल, हे सर्व कामं तुमचे या AI टूल्समार्फत होणार आहे। त्यानंतर बघा, इन शॉर्ट्स नावाचं AI टूल्स आहे। देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त तुम्हाला 60 शब्दामध्ये देणारे न्यूज ॲप आहे। म्हणजे या ॲपच्या माध्यमातून तुम्ही फार कमी वेळामध्ये, कमी शब्दामध्ये आपल्या पूर्ण देशातल्या न्यूज बघू शकता। यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि माहितीसुद्धा, महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाते। 8 नंबरचं जे AI टूल्स आहे ते आहे मायक्रोसॉफ्ट स्विफ्ट की। तर हे AI टूल्समुळे तुम्ही स्मार्ट कीबोर्ड ॲप, जे टायपिंगच्या वेळी तुमचे शब्द ओळखून योग्य सूचना देते आणि टायपिंग सुलभ करते। म्हणजे जर तुम्ही टायपिंग करत असाल तर त्यामध्ये जर कुठली मिस्टेक झाली असेल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याच्या तो सूचना देत असतो। त्यानंतर 9 नंबरचं जे ॲप्स आहे ते आहे CC क्लीनर। मोबाईल किंवा संगणकातील अनावश्यक फाईल्स काढून डिव्हाइस वेगवान करणारे ॲप्स आहेत। CC क्लीनरच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलमधल्या अनावश्यक फाईल्स काढून टाकू शकता। त्यानंतर 10 नंबरचं जे ॲप्स आहे ते आहे ॲक्यूबॅटरी। बॅटरीचा उपयोग, चार्जिंग स्पीड, डिस्चार्ज दर इत्यादी तपशील दाखवणारे ॲप बॅटरीची लाईफ वाढवण्यासाठी मदत करते। तर बघा, तुम्हाला जर तुमची बॅटरी चांगली ठेवायची असेल मोबाईलची, तर आणि त्याची चार्जिंग स्पीड आणि त्या बॅटरीचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल, तर ही ॲप फार महत्त्वपूर्ण ॲप आहे ॲक्यूबॅटरी। तर या पद्धतीचे AI टूल्स आपण इथे 10 बघितलेले आहे, ज्याचा तुम्हाला तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये फार कामी पडणारे ॲप्स आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा।